Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. नमस्कार, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी स्नेहा ताजी. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुनर्वसन व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी बेंबडा प्रकल्प बाधितांचा एल्गार. शेकडोंच्या मोर्चाने प्रशासन हादरले. पावसाच्या दुसऱ्या महिन्यातही विभागातील सिंचन प्रकल्प तहारलेले. प्रकल्पांमध्ये केवळ 25% जलसाठा. आणि मराठी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवारी भोलेनाथची आराधना. हर हर महादेवने शिवालय दुमदुमले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबडा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांना सोयी सुविधा करण्याच्या मागणीला घेऊन हजारो प्रकल्पग्रस्त नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. सन 2001 ते 2002 मध्ये बेंबडा प्रकल्पाकरिता मौजा धामक येथील 218 घरे संपादित करण्यात आली होती. त्यानंतर धामक पुनर्वसन गावठाण करिता 90 एकर जमीन शासनाने खरेदी केली. परंतु 7 महिने झाले असता नवीन पुनर्वसनामध्ये एकही नागरी सुविधाचे काम व पुनर्वसनाचे काम झाले नाही. त्यामुळे या पुनर्वसितांना चांगल्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या पुराने घरांची पडझड होत असून त्यांचे जगणे असह्य झाले आहेत. काही पुनर्वसितांना जागेचा मोबदला मिळाला तर अनेक जण पुनर्वसनाच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. त्यामुळे बेंबडा प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन तसेच त्यांना रस्ते, पाणी, वीज, घरकुले अशा सेवा सुविधांचा लाभ मिळण्याच्या मागणीला घेऊन शेकडो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. सायन्स कोर मैदानापासून प्रकल्प बाधितांनी धडक मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान प्रकल्प बाधितांनी तीव्र घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. 2015 आणि 16च्या संयुक्त मोजणीनुसार जे आमचं गाव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 28/8/2015 रोजी एकूण 60% जे उरलेलं गाव होतं ते संपादित करण्याची घोषणा केली. परंतु अद्यापही धामक पुनर्वसनाचे काम सुरू झाले नाही. 90 एकर जमीन धामक पुनर्वसन करता घेतलेली आहे, परंतु काम सुरू झालेले नाही. आणि आमचे घर जे आता संपादित होत आहे 370 घर 15-16च्या संयुक्त मोजणीनुसार GMR सुद्धा झालेला आहे. कलम 11ची अधिसूचना सुद्धा झालेली आहे. तो आमचा घरांचा आजच्या रेडी रेशनच्या 16-17च्या हिशोबाने आम्हाला 5-5 रक्कम देण्यात यावी घराची. आम्ही सरळ खरेदीमध्ये शासनाला आमची घरे देण्यास तयार आहोत. आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला नोकरी जर नाही दिली तर आम्हाला 10 लाख रुपये देण्यात यावे उद्योगाकरिता आणि घरकुलकरिता 3 लाख रुपये देण्यात यावे. आणि घरबांधणी अनुदान जे आहे ते सुद्धा आम्हाला 50,000 रुपये देण्यात यावा. लाकूड फाटा नेण्याकरिता 50,000 रुपये देण्यात यावे. आणि 380 प्रकल्पग्रस्त 500 लोकांसोबत जुने आणि नवीन. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सरकारने जाहीर न केल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनाला झेंडा फडकवू देणार नसल्याचा इशारा देऊन 14 ऑगस्टला राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असल्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी समितीने 10 जुलैपासून राज्यात जनजागरण यात्रा काढली होती. यात्रेची सांगता सभा पुण्यातील मार्केट यार्ड आवारात रविवारी झाली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्यासह आमदार जयंत पाटील, बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, डॉक्टर अजित नवले,
डॉक्टर अशोक ढवळे तसेच सुकाणू समितीतील इतर सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी पाटील यांनी समितीच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली। राज्यात संपूर्ण कर्जमाफीसाठी आरपारची लढाई करावी लागणार आहे। शेतकरी संघटनांचे हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले आहे। त्यामुळे सुकाणू समितीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राज्यात पालकमंत्र्यांना ध्वजवंदनांपासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी 14 ऑगस्टला राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी चक्का जाम करून पालकमंत्र्यांना अडविले जाईल। तसेच 9 ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मराठी क्रांती मोर्चामध्ये सहभागी होऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली जाणार आहे, असे रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले। पावसाळ्यातील दुसरा महिना संपत आलेला असताना पश्चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र अद्याप तहानलेलेच आहे। अमरावती विभागातील पाणलोट क्षेत्र अद्याप पावसाने सरासरी गाठलेली नसल्याने सिंचन प्रकल्पातील जलपातळीतही समाधानकारक वाढ झाली नसल्याचे दिसत आहे। पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागात 9 मोठे व 23 मध्यम आणि 482 लघु प्रकल्प आहेत। मोठ्या प्रकल्पात 1399 च्या तुलनेत 457 दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला। मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्याची टक्केवारी 32% इतकी आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 13% हा जलसाठा कमी आहे। बुलढाण्यातील पेनटाकळी व खडकपूर्णाची स्थिती अजूनही सुधारलेली नाही। या दोन्ही प्रकल्पात अनुक्रमे 4.65 व 4.03 दलघमी साठा झाला। दोन्ही प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत अनुक्रमे 395 व 240 मिलीमीटर पाऊस झाला। अकोला, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे। अमरावती विभागातील 23 मध्यम प्रकल्पात 174 दलघमी जलसाठा असून तो सरासरी 26% आहे। गतवर्षीच्या तुलनेत तो जवळपास 20% कमी आहे। अमरावतीच्या पूर्ण प्रकल्प, यवतमाळच्या गोकी, बोरगाव, अकोल्याच्या उमा आणि वाशिमच्या सोनल प्रकल्पातील जलसाठा अत्यंत कमी असून तो चिंता वाढविणारा आहे। विभागातील 450 लघु प्रकल्पात 166 दलघमी जलसाठा असून तो सरासरी 16% आहे। यवतमाळमधील लघु प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। यवतमाळमधील उमरडा, लिंगडोह, लोहवाडी, नेर, खरत घटाणा, दुधाणा, परईजारा, रामपूर, बोर्डा, अडाणा व पोफडी तर अमरावतीमधील सूर्यगंगा, जडका, अमदोरी, दाभेरी, बोलसावंगी व जमलापूर हे लघु प्रकल्प जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात कोरडेच आहेत। आतापर्यंत पश्चिम विदर्भात 25% जलसाठा झाला। गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 16% साठा कमी आहे। महिन्याभरात पावसाने सरासरी न गाठल्यास आगामी दिवस कठीण राहणार आहे। बहुचर्चित नावेद इक्बाल उर्फ पप्पू पहलवान यांच्या अनामुष हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला घेऊन मुस्लिम बहुल क्षेत्रातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले। गेल्या 18 जुलै रोजी नावेद इक्बाल उर्फ पप्पू नामक पहलवानाची 5 जणांनी अत्यंत अमानुषपणे हत्या केली। दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे। खुलेआम चायना चाकू बाळगणाऱ्या हल्लेखोरांनी कायदा व सुव्यवस्थेला वेशीवर टांगून हे गुन्हेगारी कृत्य केले। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। त्यामुळे आता सदर प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्यात यावी। या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा मागणीला घेऊन अल्पसंख्याक बहुल भागातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। त्यानंतर याच मागणीला घेऊन शिष्टमंडळाने सीपी मंडिक यांना निवेदन सादर केले। नावेद इक्बाल हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे। अशातच या प्रकरणातील जिशान अहमद नामक आरोपीने पीसीआर दरम्यान स्वतःचे डोके फोडले असल्याची माहिती सीपी मंडलिक यांनी दिली। संपूर्ण शहराला हादरून सोडणाऱ्या नावेद इक्बाल उर्फ पप्पू बॉडी बिल्डरच्या हत्येप्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील अयूब खान व रहीम खान पठाण हे दोघे भाऊ बॉडी बिल्डर असून त्यांनी विविध स्पर्धा गाजविल्या आहेत। तर या प्रकरणात अटकेत जिशान अहमद हा MBAचा विद्यार्थी असून तो विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी आहे। परंतु रागद्वेष व व्यावसायिक स्पर्धेतून त्याच्या हातून हत्येसारखा महाभयंकर गुन्हा घडला। त्यामुळे या आरोपींचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे।
त्यामुळे आता त्यांना पश्चातापाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही। सदर आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू असून या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत। अशातच जिशान अहमद नामक आरोपीने चौकशी दरम्यान आपले डोके स्वतःच फोडले असल्याची माहिती समोर आली आहे। पीसीआर दरम्यान त्याने स्वतःला दुखापत करून घेतली असल्याने त्याच्या विरुद्ध 309 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची। कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज। Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, दसूरनगर स्क्वेअर, अमरावती। विनायका विधी महाविद्यालय अमरावती। BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स। वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी। BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। वळूया पुढील घडामोडीकडे। श्रावण मास म्हटला की सगळीकडे समृद्धीचे, चैतन्याचे व सण उत्सवाचे वातावरण दिसून येते। श्रावणामध्ये भगवान शंकराची आराधना करण्यास विशेष महत्त्व असल्याने मराठी भाषिकांनी पहिल्या श्रावण सोमवारी व्रत पाळून शंकराची आराधना केली।
भगवान शंकराचा श्रावण हा आवडता महिना आहे असे म्हटले जाते। श्रावण मासातील सोमवारी उपवासही करण्यात येतात। या महिन्यातील सोमवारचे व्रत हे अत्यंत लाभदायी व शुभ मानले जाते। या दिनी शिवालयामध्ये भगवान शंकराची विधिवत आराधना करण्यात येते। तसेच बेल फुलहार चढवून शंकरासमोर सुखी समृद्धी जीवनाची मनोकामना करण्याची भाविकांमध्ये उत्सुकता दिसून येते। सर्वच प्रांत व भाषिकांमध्ये श्रावण सोमवारचे व्रत पाळण्याची परंपरा आजही कायम आहे। हिंदी भाषिकांचे 2 श्रावण सोमवार उलटल्यानंतर तिसऱ्या श्रावण सोमवारपासून मराठी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवाराला सुरुवात झाली। सोमवारी शिवालयामध्ये भगवान शंकराच्या आराधनेत भाविक तल्लीन झाले आहे। भाविक भक्तांनी शिव मंदिरात जाऊन भोलेनाथाची आराधना केली। शहरातील कोंडेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, तपोनेश्वर, गडगडेश्वर, महेश्वर मंदिर यासह विविध शिव मंदिर तसेच शिवालयांमध्ये शिवजींना बेलपत्र फुलफळे चढवून शिवलिंगाचा दुग्धाभिषेकही करण्यात आला। त्याचबरोबर घरोघरी देखील शिवशंभूनाथाची आराधना करण्यात आली। शिवजींना बेलपत्र, दुग्धाभिषेक तसेच प्रसाद चढविण्याला घेऊन भाविकांमध्ये श्रद्धाभाव दिसून आला। महिलांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने शिवजींची पूजा अर्चना करून श्रावण सोमवारचे व्रत पाळले। यावेळी जय भोलेनाथ व हर हर महादेवच्या नामस्मरणात भाविकगण तल्लीन झाले होते। महसूल व गृह विभागाचे काम करणाऱ्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। त्यामुळे त्यांच्या विविध रास्त मागण्यांना घेऊन जिल्हा पोलीस पाटील असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले। अत्यंत वाढलेल्या महागाईमध्ये व इतर शासनाच्या 6 व 7व्या वेतन आयोगानुसार पोलीस पाटलांना मिळणारे मानधन हे अत्यंत कमी आहे। त्यामुळे त्यांचे मानधन 10,000 रुपये करण्यात यावे, तसेच 3 ते 4 महिन्यांनी मानधन न देता ते महसूल विभागाकडून वर्ग करून प्रत्येक महिन्याला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर पोलीस पाटील यांना दरमहा 10,000 रुपये मानधन देण्यात यावे। पोलीस पाटील पदास अनुकंपा ऍक्ट तातडीने लागू करावा। पोलीस पाटील कुटुंबास 100% वैद्यकीय सेवा लागू करावी। निवृत्ती वेतन दरमहा 3,000 रुपये देण्यात यावे। पोलीस पाटील पदाची नूतनीकरणाची अट रद्द करावी। राज्य सरकारने मंजूर केलेला प्रवास भत्ता लागू करावा। पोलीस पाटील यांच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांची विभागीय चौकशी झाल्यावरच गुन्हे दाखल करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी विश्वासराव खरबडे, गजानन पुणकर, अतुल पाटील, अशरफ खा पठाण, प्रताप पाटील, शारदा जायकी, सुवर्णा धारट, माधुरी जगताप आदी पोलीस पाटील उपस्थित होते। अनेक मागण्यांपैकी 4 मागण्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली मागणी अशी आहे की मानधन हे 3,000 रुपयावरून 10,000 रुपये झालं पाहिजे। दुसरी मागणी, पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर त्यांना अर्ध पेन्शन मिळालं पाहिजे। त्यानंतर आदिवासी विभागामध्ये, गडचिरोली चंद्रपूर विभागामध्ये ज्या पोलीस पाटलांचे मर्डर झाले त्यांना 25 लाख रुपये मिळाला पाहिजे। त्यानंतर पोलीस पाटील हा जो 24 तास काम करतो याचं मानधन वारंवार वर्षभरातून 2-3दा मिळतो। हे रखडलेलं मानधन जर महाराष्ट्र शासनाने गृह विभागाकडून महसूल विभागाकडे जर टाकलं तर निश्चितपणे त्याचा आम्हाला फायदा मिळेल। अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे पोलीस पाटलांचं मानधन हे दर महिन्याला मिळणे अत्यंत गरजेचं आहे। ही मागणी जर तुमच्या मान्य झाली नाही तर तुमचं पुढचं आंदोलनाचा इशारा काय असेल? येत्या अधिवेशनामध्ये जर शासनाने ही मागणी मान्य केली नाही तर आम्ही यानंतर मुंबईला एक फार मोठं उपोषण जाहीर करणार आहोत। त्यामध्ये आम्ही त्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनासमोर ठेवणार आहोत। 4 महिन्यांपासूनचे थकीत मानधन व पुनर्नियुक्तीच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक, तांत्रिक अधिकारी हे तहसील व पंचायत समिती कार्यालय येथे सदर योजनेचे काम पाहत आहे। तसेच या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर असल्याने शासनाने सांगितलेले काम वेळेवर तसेच वेळेपेक्षा जास्त कामही करीत आहे, परंतु त्यांना 4 ते 5 महिन्यापासून वेतन मिळाले नसून त्यांची 2 वर्षापासूनची पुनर्नियुक्तीही प्रलंबित आहे। त्यामुळे थकीत मानधन व पुनर्नियुक्तीच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मगरा रोहियो योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी न मिळाल्यास अतिरिक्त प्रलंबित देयकाची तरतूद आहे। तसेच दरवर्षी त्यांच्या मजुरीतही वाढ होते। काही अपघात झाल्यास सानुग्रह निधी मिळतो, पण या योजनेत अहोरात्र काम करीत असलेले कंत्राटी कर्मचारी मात्र वेळेपेक्षा जास्त काम करूनही वेतनापासून वंचित राहत असल्याची प्रतिक्रिया विवेक तायडे यांनी दिली।
मागण्या अशा आहेत की आज इथं आपण सगळे आमचे जे कर्मचारी आहेत पूर्ण जिल्ह्यामधले ते सर्व इथं आलेले आहेत. 4 महिने झाले आज त्यांना पगार नाही आहे आणि कामाचं एवढं प्रेशर आहे की रोज त्यांना अति म्हणजे कामच्या वेळेपेक्षा जास्त काम आहे तरी लोक काम करत आहेत. पद्धतशीरपणे सगळ्यांचं काम आहे तरी पण काढण्याच्या धमक्या असतातच आम्हाला. मानधनाचं सोडा पण प्रत्येकाला कोणालाही ऑर्डर परत मिळत नाही लवकर. ते पण आमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यात म्हणजे आमचं आता 4 महिने झालेले आहे. पगार नसल्यामुळे आता लोक हातबल झालेले आहेत. त्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि अत्यंत कमी मानधन फक्त 7 ते 8 हजार 6 हजार या कमी मानधनावर आम्ही आता तिथं काम करत असताना ही लोक आणि बाकीचे लोक आहेत आमचे जे PTO असतील किंवा APO आहेत हे 14,000 असते पण मानधन आहे ह्या इतर योजनेपेक्षा अतिशय कमी असतानाही सुद्धा यांना हे काम करत आहे. दिवस रात्र तिथं बिलकुल 10 म्हणजे 11 वाजतात कधी 10 वाजतात तरी काही नसतं. लोड नसतं त्यांना टायमाचं की काय बंधन आहे तुम्हाला काहीच नाही आहे. तर मागण्या पूर्ण झाल्या तर समोरचं पाऊल संघटनेचं काय आहे? आज निवेदनाद्वारे तुम्हाला सूचित करत आहे की बा याच्यानंतर म्हणजे 1 तारीखपासून आम्ही पूर्ण 1 ऑगस्टपासून आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन करणार आहे. ज्या दिवशी आमचे पेमेंट अगोदर झाले तर ठीक नाही झाले तर आम्ही सरळ बंदचं आता आवाहन करणार आहे पूर्ण जिल्ह्यात. किती कर्मचारी सहभागी राहणार? सर्व किती? राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसह कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज शासनामार्फत ऑनलाईन भरून घेण्यात येत आहे. सन 2009 ते 30 जून 2016 पर्यंत थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या गत 28 जून रोजीच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येणार आहे. 24 जुलैपासून महा ई सेवा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून शासनाच्या आपले सरकार या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याचे प्रधान सचिव गौतम यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज महा ई सेवा केंद्रामार्फत भरून घेण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. छोट्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या 5,000हून अधिक कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी सरकार पहिल्यांदाच हा प्रयत्न करत आहे. राज्यातील बहुतांश मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने कैद्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कैद्यांची क्षमतेपेक्षा अधिक संख्या असल्यामुळे कारागृह प्रशासनाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना अडचणी येत आहेत. कैद्यांच्या हाणामारीच्या घटनाही अधूनमधून घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कैद्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची सूचना पोलिसांना केली आहे. जामीन मंजूर झालेल्या मात्र जात मुचलक्याची रक्कमही भरू शकत नसल्यामुळे कारागृहातच अडकून राहिलेल्या जवळपास 700 कच्चा कैद्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश पोलीस खात्याला देण्यात आले आहेत. बहुतांश कारागृहांमध्ये कैद्यांसाठी पुरेशी जागा नसल्याने छोट्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या 5,000 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये जवळपास 29,000 कैदी असून 24,000 कैद्यांपैकी 5,000 कैद्यांवर गंभीर गुन्हा नाहीत, त्यामुळे त्यांची सुटका केली जाऊ शकते. असा निर्णय नुकत्याच झालेल्या कारागृह प्रशासनाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त RCN न्यूज. नाही, तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्या सोबत राहील, पण तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही.
हे काय? माझ्या हातांची चव सदैव तुझ्यासाठी. घरकुल मायेची चव. बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना तोफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना. तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय. 11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग. मोकळ्या व हवेशीर वर्गखोल्या. ई-लर्निंगची सुविधा. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज. नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय. पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अगदी योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे एका इस्माला गंभीररित्या होरपळून जखमी होण्याची वेळ आली आहे. चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या इस्माला शॉक लागून तो गंभीररित्या जळाला असल्याची घटना समोर आली आहे. अरुण गंगाराम राऊत, राहणार पुसदा, असे या जखमी इस्माचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अरुण हा चारा आणण्यासाठी शेत शिवारात गेला होता. यावेळी शेतात लोंबकळलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने तो चांगलाच होरपळून निघाला आहे. सुदैवाने त्याचे प्राण वाचले असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुसदा शेतशिवारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत तारा खाली लोंबकळलेल्या आहेत. अशातच जर वादळ वारा आला तर चक्क स्पार्किंग होऊन विजेच्या ज्वाला निघत आहेत. सदर गंभीर बाब ग्रामस्थांनी वीज मंडळाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिली. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्याने मंडळाचा भोंगळ कारभार हा गावकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. दरम्यान आमदार यशोमती ठाकूर यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी अरुण राऊतच्या प्रकृतीची विचारणा केली. इथं पोचलो आणि बघितलं की आमचा पुसद्यामधला एक कार्यकर्ता आहे अरुण गंगाधरजी राऊत. तर तिथे एक महिना झाला MSEBचे वायरी अशाच पडलेल्या होत्या. भरपूर वेळेला MSEBना आम्ही कंप्लेंट केली होती. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, मोहडांना, ते श्रीरावांना, मध्ये एक जनता दरबारी घेतला होता, त्याच्यातही सगळ्या कंप्लेंट झाल्या होत्या. पण मला काही कळत नाही हे डिपार्टमेंट झोपलंय की काय. आता गरिबाचे एवढे हाल झालेले आहेत. त्याच्या पायाला अक्षरशः शॉक लागून जळून गेलेले आहेत, पाय त्याचे छिद्र पडलेले आहेत. तर ही सगळी जबाबदारी खर्चाची MSEBने घ्यावीच लागणार आहे आणि या पोराला न्याय मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. भरधाव वेगाने जाणारी दुचाकी उभ्या ट्रकवर आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्या हद्दीतील एक्सप्रेस हायवेवर घडली. या घटनेत मयूर रमेश गिडवाणी, राहणार झुलेलाल नगर, बडनेरा, हा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार GJ02 XX 6198 क्रमांकाचा ट्रक हा बडनेराकडे जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर उभा होता. दुपारच्या सुमारास याच मार्गावरून येत असलेल्या मयूर गिडवाणी याची MS 27 AX 3643 क्रमांकाची दुचाकी ही उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. या घटनेमध्ये मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. मागील आठवड्यापासून अमरावती मनपा चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना मारहाण केल्याची बाबही समोर आली आहे. परंतु एका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर मनपा मध्ये कुठलेही आंदोलन करण्यात न आल्याने नाना तऱ्हेच्या चर्चेला उधाण आले आहे.
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख गणेश कुतरमारे यांना रविवारी जमावाने मारहाण केली. एका अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने मनपा अधिकारी व कर्मचारी हे काम बंद आंदोलन करणार असल्याची शक्यता होती. परंतु काही मनपा पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्यापासून रोखले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची सर्व तयारी केली असून याबाबत बैठकही घेण्यात आली. परंतु मनपातील काही बड्या नगरसेवकांनी त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त केले असल्याने आंदोलन होऊ शकले नाही. त्यानंतर सर्व मनपा अधिकारी व कर्मचारी आपापल्या विभागात कामावर हजर झाले. या प्रकारामुळे मनपा वर्तुळात नाना तऱ्हेच्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. आरोग्य सेविका या कंत्राटी पदांची निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. सध्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याला घेऊन जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बघता तसेच आरोग्य विषयक सुख सुविधेला घेऊन जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य खात्यातील विविध पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात एकूण 95 पदे रिक्त आहेत. त्यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची जवळपास 11 पदे भरली जाणार असून NCD वैद्यकीय अधिकाऱ्यांची 13 पदे, औषध निर्मात्यांची 4 पदे, पुनर्वसन कर्मचाऱ्यांची 16 पदे यासह 12 समुपदेशकांची पदे भरली जाणार आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आस्थापना अंतर्गत जून अखेरपर्यंत 150 पदे रिक्त आहेत. सदर पदांची भरती प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत आणि हा मुद्दा सोडविणे आवश्यक असून कंत्राटी कर्मचाऱ्यांऐवजी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती होणे आवश्यक आहे. या अंतर्गत मेळघाट धारणी सारख्या भागातही आरोग्य सुविधा पोहोचविणे गरजेचे आहे. याकरिता पेसा कायद्याअंतर्गत येथील आरोग्याचा अनुशेष दूर करण्यावर जिल्हा परिषदेचा भर राहणार असल्याची माहिती आरोग्य समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी दिली. पेशांतर्गत जिल्हा आरोग्याच्या बाबतीत बसते आणि मेळघाटमध्ये चिखलदरा आणि धारणी या तालुक्यामुळे पेशांतर्गत पदं भरण्याची परवानगी शासनाकडून येऊ शकते. त्यामुळे 100% शासनाची आरोग्यातील पदे भरण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचा राहील. आता सध्या स्थितीत जवळपास 150 विविध पदं आपल्याकडे रेग्युलरमध्ये खाली आहेत आणि येणाऱ्याच्या अंतर्गत आता जवळपास 95 पदाची भरती नुकतीच आजपासून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ते 2 ते 3 तारखेपर्यंत ही चालू राहील. त्यात ANM आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, फार्मासिस्ट आहेत, दंतवैद्यकीय अधिकारी आहेत, असे अनेक पदं आहेत. त्यामुळे हे 95 पदाची भरती आता लगेच सुरू झालेली आहे. कुठल्या पात्र निकषा आता अर्ज येणारे भरपूर राहतील. प्रत्यक्ष मुलाखतीद्वारेच उमेदवाराची निवड होईल, परंतु मेरिट लिस्ट हा निकष लावून पदांची पारदर्शकपणाने भरती होईल. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 24 जुलैपासून सुरू होत आहे. या काळात येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश शासनाने दिले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात शासनाला विविध प्रकारची माहिती हवी असते. तारांकित प्रश्न, लक्षवेधीबाबत महत्त्वपूर्ण माहिती संबंधित विभागाकडूनच दिली जाते. त्यामुळे अधिवेशनातील चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांची माहिती केव्हाही मागविली जाऊ शकते. त्यासाठी विविध विभागाच्या कार्यालयात संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्याने सर्व विभागांना उपस्थित राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोणतीही सुट्टी असली तरीही त्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. त्या दिवशी कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजता दरम्यानचाही करण्यात आली आहे. अधिवेशन संपेपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांना या आदेशातून कोणतीही सूट नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्याच्या कारणावरून आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत गोंधळ घातला असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक महापालिकेने 1995 अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगाचा राखीव 3% निधी आजपर्यंत खर्च केला नाही. या कारणावरून प्रहार संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि शिष्टमंडळाचे नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आमदार बच्चू कडू यांचा संयम तुटला आणि त्यांनी थेट शिवीगाळ करीत कृष्णा यांच्यावर हात उगारला. पण शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना यावेळी रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर नाशिक महापालिकेसमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकावल्या प्रकरणी काँग्रेसच्या 6 खासदारांना 5 दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन त्यांनी ही कारवाई केली. सोमवारी सकाळी कामकाज सुरू झाल्यापासून लोकसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू होता. कामकाज सुरू होताच काँग्रेसने गोहत्येच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्याच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी म्हटले की संपूर्ण देश गायीला माता मानतो, पण गोरक्षणाच्या नावाखाली कोणाची गुंडगिरी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लोकसभेत भाजपा खासदारांनी बोफोर्सचा मुद्दा उपस्थित केला होता. बोफोर्स प्रकरणी 2005 नंतरची सीबीआय तपासणी करण्यात यावी अशी मागणी भाजप खासदारांनी यावेळी केली. दरम्यान 0 तासात काँग्रेस खासदारांनी पेपर फाडून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे भिरकाविला. या प्रकारामुळे सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी काँग्रेसच्या 5 खासदारांवर 5 दिवसासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये जी गोगोई, के सुरेश, अभिरंजन चौधरी, रणजित रंजन, सुशीलता देव आणि M.K. राघवन यांचा समावेश आहे. खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 2:30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र नंतरही गदारोळ कायम राहिल्याने सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आले. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुनर्वसन व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी बेंबळा प्रकल्प बाधितांचा एल्गार. शेकडोंच्या मोर्चाने प्रशासन हादरले. पावसाच्या दुसऱ्या महिन्यातही विभागातील सिंचन प्रकल्प तहारलेले. प्रकल्पांमध्ये केवळ 25% जलसाठा. आणि मराठी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवारी भोलेनाथची आराधना. हर हर महादेवने शिवालय दुमदुमले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज. नमस्कार.